आता आपण 11व्या अध्यायाशी आलो आहे. विश्वरूप दर्शन योग असं नाव आहे याचं. गीतेच्या 10व्या विभूती योग अध्यायात अर्जुनाने परब्रह्म व शाश्वत पुरुष या श्रीकृष्णाचं विशेषण आहे. परब्रह्म आणि शाश्वत पुरुष असे जे श्रीकृष्ण, त्यांच्यापुढे अर्जुनाने अशी इच्छा प्रकट केली की हे पुरुषोत्तमा, ज्या दिव्य विभूतींच्या योगाने तू सर्व विश्व व्यापून राहिला आहेस त्या सर्व मला सांग. त्या विनंतीनुसार आपण दिव्य रूपाने कसे विस्तारित आहोत हे केवळ ठळक दर्शन होण्याच्या दृष्टीने सांगितलं 10व्या अध्यायात. आणि त्याचबरोबर आपण सर्व प्रकारे या विश्वात अणुरेणूमध्ये भरलेला आहे असं सांगून अहर्निशा अभ्यास करून सर्व वस्तूतील परमात्मा पाहायचा, त्याचा साक्षात्कार करून घ्यायचा, सबंध विश्व आत्मरूप पाहायला शिकणं हेच ज्ञान आहे असं सांगितलं. 11व्या अध्यायात अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ तुझं विराट शाश्वत स्वरूप पाहण्याची इच्छा आहे असं सांगितलं. अर्जुन परमलाडका शिष्य असल्याने भगवंतांनी अर्जुनाला दिव्य चक्षु देऊन आपलं विश्वव्यापी विराट स्वरूप दाखवून त्याचं वर्णन सांगितलं. म्हणून या अध्यायाचं नाव विश्वरूप दर्शन योग असं आहे. श्रीकृष्णाच्या परमेश्वरी स्वरूपाच्या 2 बाजू आहेत. स्थळाचा प्रचंड विस्तार असलेले विश्व, ज्यात आपले जग म्हणजे एक लहानसा तुकडा आहे, ते विश्व ही एक विस्ताराची बाजू झाली. दुसरी बाजू काळाची. श्रीकृष्ण परमात्मा अनादी अनंत आहे, त्याप्रमाणेच काळही अनादी अनंत आहे. किती काळ होऊन गेला हिशोब नाही, पुढे किती आहे त्याची कल्पना नाही. म्हणजे भूतकाळ अनादी आणि भविष्यकाळ अनंत आहे. भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात आणि वर खाली येथे असा सर्वत्र भरून राहिलेला विराट परमेश्वर एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहावा अशी अर्जुनास इच्छा झाली. श्रीकृष्ण परमात्म्याने त्याची इच्छा पूर्ण केली व त्याचा अर्जुनावर काय परिणाम झाला हे सांगणारा हा विश्वरूप दर्शन योग आहे. हे विश्वरूप दर्शन म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याचे योग सामर्थ्यच आपल्यालाही कळते. श्रीकृष्णाने आपले विश्वरूप अर्जुनाला दाखवत असण्याची हकीकत संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. विश्वरूपाचं वर्णन असं आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने आपले विराट रूप अर्जुनाला दाखविले. त्या विराट पुरुषाला अनेक मुख, अनेक नेत्र असून त्याच्या देहात संपूर्ण विश्व सामावलेलं दिसत होतं. आकाशात एकाच वेळी सहस्र सूर्य प्रकाशू लागले तर त्यांचं जेवढं तेज असेल तेवढं तेज त्या विराट पुरुषाच्या ठिकाणी होतं. जगातले सर्व प्राणी त्याच्या भयानक मुखात शिरून नष्ट होत आहेत असंही अर्जुनाला दिसलं. ते अत्यंत अद्भुत, दिव्य, भीषण रूप पाहून अर्जुन भयचकित झाल्यासारखा झाला. त्यांनी त्या विश्वरूपधारी भगवान श्रीकृष्णांना वंदन केलं आणि आपल्याला या विश्वरूपात काय काय दिसत आहे ते सांगून भगवंतांना त्यांच्या पूर्वीच्या सौम्य रूपात पाहण्याची आता उलटीच इच्छा प्रकट केली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी जगाचा क्षय करणारा काळ असून युद्धासाठी आलेले हे भीष्म, द्रोण, कर्ण आणि कौरव आधीच मारले आहे. तू केवळ निमित्त मात्र होऊन शस्त्रप्रहार कर, युद्ध कर. क्षत्रियाचा स्वधर्म स्वकर्तव्य पाळून विजयी हो. हे ऐकल्यावर भयचकित झालेल्या अर्जुनाने श्रीकृष्णांना पुन्हा नमस्कार केला आणि पूर्वीच्या चतुर्भुज मुकुटधारी रूपात प्रकट होण्याची विनंती केली. नंतर त्याप्रमाणे आपले सौम्य रूप धारण करून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, देवादिकांनाही दुर्लभ असलेलं माझं विश्वरूप तपाने, ज्ञानाने किंवा यज्ञानेही दिसणारं नाही. केवळ भक्तीनेच ते पाहता येतं आणि भक्तीने जो मला जाणतो तो माझा परमभक्त मलाच येऊन मिळतो. अशा रीतीने परमात्म्याचे उत्पन्न करता, रक्षण करता, विलय करता असे त्रिविध ज्ञान यथार्थ तत्वाने जाणून शिवाय परमेश्वराप्रती उत्कट भक्ती, प्रीती असणारा, परमात्म्याने जन्माबरोबर नेमून दिलेला स्वधर्म पाळणारा
भक्त परमात्म्याला प्रिय असतो हे गीतेतलं महत्त्वाचं मर्मच या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी सांगितलं आहे. असा आहे तो श्लोक, ऐका. मत्कर्मकृत मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स माम एति पांडव. कोणाशीही वैर नसलेला तो भक्त मला येऊन मिळतो, असा अर्थ आहे या श्लोकाचा. शंकराचार्यांनी आपल्या गीतेवरील भाष्यात या श्लोकाला गीतेचे सर्वार्थ सार म्हटले आहे. त्याचा मराठी अर्थ बघा. माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे, जगी निस्संग निर्वैर मिळे तो मज तत्पर. ज्याचे जगात कोणाशीही वैर नाही, जो तटस्थ राहून जगाची निरपेक्ष सेवा करीत आहे, जे जे करील ते मला देत आहे, माझ्या भक्तीने भरला आहे, क्षमावान निस्संग विरक्त प्रेमळ असा जो भक्त तो परमेश्वराच्या हातातील हत्यार बनतो, असे हे सार आहे. म्हणजेच आपण भगवंताच्या कार्याचे आपला स्वधर्म पाळून परमेश्वराच्या हातातले साधन व्हायचे आहे. आपला स्वधर्म कर्तव्य कधी लहान नसतो आणि दुसऱ्याचा स्वधर्म कर्तव्य आपल्याहून कधी मोठा श्रेष्ठ नसतो. 12व्या अध्यायात संबंध गीतेचं जे मर्म आहे भक्तियोग तो सांगितला आहे. आता 12व्या अध्यायाशी आलो आहे. भक्तियोग नाव आहे 12व्या अध्यायाचं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये परमात्म्याचे ज्ञान झाल्यानंतरही परमात्म्याप्राप्ती भक्ती परमात्म्याबद्दल भक्ती आवश्यक आहे. म्हणजेच ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान झाल्यानंतरही भक्ती आवश्यक आहे, असं भक्तीचं महत्त्व सांगितलं आहे. निराकार अव्यक्त परमात्म्याची भक्ती करणारे व सगुण साकार श्रीकृष्णाची परमश्रद्धेने भक्ती करणारे भक्त हे दोघेही देवाला आवडतात. पण त्या दोघांमध्येही परमात्मा श्रद्धेने सगुण भक्ती करणारा भक्त हाच मला उत्तम अतिश्रेष्ठ आणि अशी भक्ती करणाऱ्या भक्ताचे या भक्तियोग 12व्या अध्यायात वर्णन आहे. देवाला सगुण भक्ती अत्यंत प्रेमाने करणारा भक्त जास्त आवडतो, कारण निराकार भक्ती करणं हे कठीण असतं आणि ह्याच्यामध्ये भक्त पूर्णपणे परमेश्वराशी मिसळून जातो. सगुण भक्ती करणाऱ्या भक्ताचे व त्याच्या भक्तीचे विशेष महत्त्व सांगताना या अध्यायात आलेल्या पारिभाषिक शब्दांचे प्रथम विवरण लक्षात घेऊया. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते असं म्हटलं आहे. म्हणजे दुसरा श्लोक, जे भक्त मला नित्ययुक्त होऊन उपासते असं म्हटलं आहे. त्याचा अर्थ निरंतर माझे चिंतन आणि भक्ती करणारे भक्त, म्हणजेच नित्ययुक्त होऊन अनन्य भक्ती करणारे. म्हणजेच 11व्या अध्यायातला शेवटचा 55वा श्लोक, त्याचा अर्थ बघूया. मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते. माझ्या ठिकाणी मन ठेवून माझी जे नेहमी उपासना करतात त्याचा अर्थ बघा. जो भक्त केवल मेरे ही लिए सब कुछ मेरा समझता हुआ यज्ञ दान और तप आदि संपूर्ण कर्तव्य कर्मों को करने वाला है और मेरे परायण है, अर्थात मेरे को परम आश्रय और परम गति मानकर मेरी प्राप्ति के लिए तत्पर है, तथा मेरा भक्त है, अर्थात मेरे नाम गुण प्रभाव और रहस्य के श्रवण कीर्तन मनन ध्यान और पठन पाठन का प्रेम सहित निष्काम भाव से निरंतर अभ्यास करने वाला है और आसक्ति रहित है, अर्थात स्त्री पुत्र धनादि संपूर्ण सांसारिक पदार्थों में स्नेह रहित है और संपूर्ण भूत प्राणियों में वैर भाव से रहित है. ऐसा अनन्य भक्ती वाला ध्यानयोगाने निरंतर माझ्या ठिकाणी मन लावून असतात, त्यांचा मी मृत्यूरूप संसारातून उद्धार करतो. ते असे भक्त मेरे को ही प्राप्त होत आहे. एवढा मोठा खोल अर्थ भगवंताचा नित्य
भक्तयुक्त होऊन उपासना करणे याचा अर्थ आहे. यालाच अभ्यासरूप योग म्हणतात. जे भक्त अव्यक्त निराकार अशा माझ्या स्वरूपाची भक्ती ध्यान करतात, सर्व प्राणीमात्रांचा समभावाने हित करतात, तेही योगी भक्त मलाच येऊन मिळतात. पण ही साधना कठीण आहे, कारण या साधनेत सर्व इंद्रियांचे संयमन करावे लागते. सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये चित्त ठेवून भक्ती करून निराकार स्वरूपात लीन होणे हे देहधारी माणसांना कठीण असतं. म्हणजेच अव्यक्त स्वरूपाची भक्ती कठीण आहे, कारण त्याच्यामध्ये माणसाचा देहाभिमान आड येत असतो. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, माझ्या प्राप्तीसाठी तू माझ्या ठिकाणी मन बुद्धी लावून भक्ती कर. श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तीचे आणखी सोपे सोपे मार्ग सांगत आहेत. पुढे ते म्हणतात, माझ्या ठिकाणी तुला मन स्थिर करून भक्ती जमत नसेल तर अभ्यासरूप योग आचरण करून माझ्या प्राप्तीची इच्छा कर. म्हणजे अभ्यास याचा अर्थ एक गोष्ट पुन्हा पुन्हा करायची. मन स्थिर होत नसेल तर सारखा त्याचा प्रयत्न करायचा. अभ्यास योग जमत नसेल, सारखं सारखं ते मन लावणं जमत नसेल तर जे काही करतोस ते माझ्याकरता करतोय अशा भावनेने कर, म्हणजे तुला माझी प्राप्ती होईल. म्हणजे एक जमलं नाही तर पुढे काय कर, असं सारखं याच्यामध्ये भक्ती कशी करायची याची वाट दाखवलेली आहे. माझ्याकरता भगवंताकरता कर्मपरायण होणे याचा अर्थ बघा. स्वार्थ को त्याग कर तथा परमेश्वर को ही परम आश्रय मानकर परम गति समझ कर निष्काम प्रेम भाव से तपादि संपूर्ण कर्मों को करने का नाम भगवत अर्थ कर्मपरायण होना है. पूर्ण प्रेमाने माझ्यासाठीच कर्म करणे तुला जमले नाही तर मग काय करायचं? माझ्या प्राप्तीसाठी आपल्या मनावर ताबा ठेवून आपल्या सर्व कर्माच्या फळांची आशा सोडून टाक. कारण भाव मर्म न समजता अभ्यासयोग केला तरी त्यापेक्षा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे माझ्या स्वरूपाचे म्हणजेच माझे ध्यान कर. पण त्या ध्यानापेक्षाही कर्मफळ त्याग श्रेष्ठ, कारण त्यामुळे ताबडतोब सहज परमशांती मिळते. अशा तऱ्हेने भगवंतांनी श्रेष्ठ भक्तिमार्ग 12व्या अध्यायात सांगितला आहे. अभ्यास योगापेक्षा ज्ञान मर्म माहीत पाहिजे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, त्याचं म्हणजेच परमात्मा स्वरूपाचं सतत ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यान करून फळाची आशा करीत कर्म केलं तर काहीच उपयोग नाही. ध्यानाच्या पुढची पायरी म्हणजे फलाशा सोडून भक्तिपूर्वक कर्म करणे. त्या योगे भक्ताला त्वरित शांती मिळते. असा श्रीकृष्णाला आवडणारा भक्त कसा असतो ते 13व्या श्लोकापासून त्याच्या गुणांचे वागण्याचे वर्णन भगवंत करतात. आणि असे अमृततुल्य कर्तव्याचरण धर्माचरण भक्ती करणारा भक्त मला सर्वात प्रिय आहे असे सांगतात. कर्मफळाच्या आशेत मन गुंतले नसले की भक्त पूर्णपणे भगवंताच्या प्रेम चिंतनात असतो. त्यामुळे त्वरित मनःशांती मिळते. श्रद्धेचा अर्थ बघा. वेद शास्त्र महात्मा और गुरुजनों के तथा परमेश्वर के वचनों में प्रत्यक्ष के सदृश विश्वास